स्कॉलरशिप एक्झाममध्ये फेल होण्याचं सगळ्यात मोठं कारण कमी अभ्यास नसून चुकीचं प्रिपरेशन असतं. जर तुम्ही क्लास 4 किंवा क्लास 7चे विद्यार्थी असाल आणि महाराष्ट्र स्कॉलरशिप एक्झाम देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि जर हा व्हिडिओ तुमच्याशी डायरेक्ट रिलेव्हंट नसेल, तर कृपया तो तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्स किंवा पॅरेंट्स ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, ज्यांची मुलं क्लास 4 किंवा क्लास 7मध्ये आहेत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे समजून घेतलं होतं की चुकीचं बुक निवडल्यामुळे वेळ वाया जातो, पैसे वाया जातात आणि मार्क्ससुद्धा कमी होतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप क्लिअर करणार आहोत. ऑफिशियल सिलेबस नेमका काय आहे, पेपर पॅटर्न कसा असतो आणि सेफ बुक सिलेक्शन कसं करायचं, जेणेकरून तुमची प्रिपरेशन डिरेक्शनलेस न होता प्रॉपर गायडन्स सोबत होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न नीट न समजता प्रिपरेशन करणे खूपच रिस्की ठरू शकते. मी ऑफिशियल सिलेबसची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा दोन्ही ठिकाणी दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुमच्या क्लास 4 किंवा क्लास 7 नुसार सिलेबसचा PDF डाउनलोड करून घ्या. आणि लक्षात ठेवा, कृपया फक्त आणि फक्त ऑफिशियल सिलेबसच फॉलो करा. पुढे जाण्यापूर्वी एक खूप इम्पॉर्टंट रिमाइंडर. स्कॉलरशिप एक्झामसाठीचं रजिस्ट्रेशनची लास्ट डेट 2 फेब्रुवारी 2026 आहे. म्हणून कृपया फॉर्म फिलिंगला अजिबात उशीर करू नका. आणि एक्झाम डेट 26 एप्रिल 2026 आहे. आता काही जण म्हणतील, वेळ कमी आहे का? नाही, प्रॉपर प्लॅनिंग आणि स्मार्ट स्टडी केली तर हा वेळ नक्की पुरेसा आहे. स्कॉलरशिप एक्झाम हा 2 पेपर्समध्ये असतो. पेपर 1 ज्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे फर्स्ट लँग्वेज, म्हणजेच इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा अदर भाषा, आणि सेकंड पार्ट असणार आहे मॅथमॅटिक्स. पेपर 2चा फर्स्ट पार्ट आहे थर्ड लँग्वेज, म्हणजेच इंग्लिश किंवा मराठी. सेकंड पार्ट आहे इंटेलिजन्स टेस्ट, म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी. दोन्ही पेपर सेम डेमध्ये होतात फॉर क्लास 4 अँड 7साठी. आता स्क्रीनवर दिलेला एक्झाम पॅटर्न नीट बघा. फर्स्ट लँग्वेज ज्यामध्ये 25 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला, म्हणजे हा पेपर 50 मार्क्सचा असतो. मॅथ्समध्ये अगेन 50 क्वेश्चन्स, प्रत्येक क्वेश्चन्स 2 मार्कासाठी, म्हणजे 100 मार्क्स. म्हणजे पेपर 1चे टोटल 75 क्वेश्चन्स 150 मार्क्ससाठी, आणि वेळ आहे 1 तास 30 मिनटं. पेपर 2मध्ये पण सेम फॉर्मॅट फॉलो आहे. थर्ड लँग्वेजसाठी 25 क्वेश्चन्स 50 मार्क्स, आणि इंटेलिजंट टेस्टसाठी 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स. टोटल अगेन 75 क्वेश्चन्स फॉर 150 मार्क्स, म्हणजेच 1 तास 30 मिनटं. प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन्स असतात आणि एकच ऑप्शन करेक्ट असतो. स्कॉलरशिप एक्झामच्या पेपर पॅटर्नमध्ये क्वेश्चन्सची डिफिकल्टी साधारणपणे 3 लेवल्समध्ये असते. त्यापैकी साधारण 30% क्वेश्चन्स इझी असतात, 40% क्वेश्चन्स मीडियम लेवलचे असतात, आणि उरलेले 30% क्वेश्चन्स डिफिकल्ट असतात. स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरली तर इझी आणि मीडियम क्वेश्चन्समधूनच खूप मार्क्स सिक्युअर करता येतात. आता बुक्सबद्दल बोलू. मार्केट्समध्ये जे बुक्स स्कॉलरशिप स्पेशल म्हणून विकले जात आहेत, त्यापैकी खूप बुक्स इनकम्प्लीट किंवा कन्फ्युजिंग आहेत. माझा क्लिअर ॲडवाईस, आधी सिलेबस नीट समजून घ्या, मगच बुक घ्या. मी काही ट्रस्टेड ब्रँडेड बुक्स शॉर्टलिस्ट केल्या आहेत, ज्या सिलेबसशी मॅक्झिमम मॅच होतात. बुक्सचे ॲमेझॉन लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहेत. या बुक्स सेफ, स्ट्रक्चर्ड आणि एक्झाम ओरिएंटेड आहेत, ते तुम्ही रेफर करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी मॅथ्सचे स्मार्ट ट्रिक्स सांगणार आहे. या ट्रिक्समुळे 10 ते 15 मार्क्सचा डायरेक्ट फायदा होऊ शकेल. कॅल्क्युलेशन स्पीड इन्क्रीज होईल, एक्झाममध्ये वेळ वाचेल. म्हणून हा व्हिडिओ मिस करणं खूप मोठी चूक ठरू शकते. म्हणून चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा, कारण वेळेवर योग्य इन्फॉर्मेशन मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं. टिल देन, study smart, stay focused, and all the best for your scholarship exam.